गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आयुर्वेद निरूपण आपण पाहतोय आता पदार्थ विज्ञान सब्जेक्टचं. जो पहिला बेसिक पार्ट आहे तो आपण पाहूयात. त्यामध्ये सर्वात प्रथम आयु व्याख्या व पर्याय दिलेले आहे. आता आयु व्याख्या, आयु नेमकं आपण म्हणायचं कशाला, तर त्याच्यामध्ये एक श्लोक दिलेला आहे. शरीरेंद्रिय सत्वात्मसंयोगे धारी जीवितम नित्यक्ष्वानुबंधस्य पर्यायरायुरुच्यते. आयु म्हणजे काय, तर शरीर, इंद्रिय तसेच सत्व म्हणजे मन व आत्मा यांचा संयोग आहे. कोण? आयु. त्या आयुचे पुढं पर्याय दिलेले आहेत. कोणकोणते पर्याय दिलेले आहेत, तर धारी, जीवितम, नित्यग व अनुबंध हे 4 पर्याय दिलेले आहेत आयुचे. या श्लोकाला आपण डिटेलमध्ये क्रियामध्ये पण पाहिलेले, त्यामुळे इथं पण एवढं डिटेलमध्ये पाहण्याची गरज नाही. आपल्याला हे पहिल्यापासून झालेलं आहे, हे येते. आयुर्वेदाचे पर्याय आपण पाहूयात. तत्र आयुर्वेद शाखा विद्या सूत्र ज्ञान शास्त्र लक्षणम तत्र इति. हे सगळे शाखा, विद्या, सूत्र, ज्ञान, शास्त्र, लक्षणम हे सगळे काय आहेत? आयुर्वेदाचे पर्याय आहेत. आयुर्वेदाची व्याख्या काय नेमकी आता, तर हिताहितम सुखादुखम आयुस्तस्य हिताहितम मानच तच्च यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते. ज्या गोष्टीमध्ये, ज्या शास्त्रामध्ये हितकर तसेच अहितकर, सुखकर तसेच दुःखकर या 4ही आयुबद्दल सांगितले आहे व त्यांचे मान म्हणजे प्रमाण सांगितलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. मान म्हणजे काय, तर प्रमाण, हे सगळं सांगितलेलं आहे. ते जे पवित्र शास्त्र आहे तर ते आयुर्वेद आहे. आणि म्हणून हिताहितम सुखादुखम आयुस्तस्य हिताहितम मानच तच्च यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते. आता हे जे श्लोक आहेत हे आपल्याला फार डिटेलमध्ये झालेले आहेत आधी, त्यामुळे मी त्यांना इथं डिस्कस करत नाही. आयुर्वेदाचे प्रयोजन म्हणजे आयुर्वेदाचं एम काय आहे, तर आयुर्वेदाचं एम आहे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमन. म्हणजे जो व्यक्ती स्वस्थ आहे त्या स्वास्थ्याचं आधी रक्षण करायचे. आता बघा ना, हे आयुर्वेद सर्व शास्त्रांमध्ये का युनिक ठरतो याचं कारण इथं दिलेलं आहे. आयुर्वेदाचं जे एम आहे ते स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमन आहे. किंवा जो आधी व्यक्ती स्वस्थ आहे त्या स्वस्थ व्यक्तीचं आधी रक्षण करा. आणि आतुरस्य म्हणजे रोगी व्यक्ती, तर रोगी व्यक्तीचं विकार प्रशमन म्हणजे त्याच्या रोगीला निरोगी करा. हे फक्त एकटं आयुर्वेद शास्त्र सांगते, दुसरं कुठलंही शास्त्र सांगत नाही. कारण स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम, जो व्यक्ती स्वस्थ आहे त्यालाही आपल्याला स्वस्थ ठेवायचे, त्याच्यासाठी म्हणील तेवढे होईल तेवढे उपाय आपण करूयात. आणि जो आतुर आहे म्हणजे जो रोगी आहे त्या रोगीच्या विकाराचं आपण निवारण करायचे. आता आयुर्वेदाचे नित्यत्व व शाश्वतो निर्देशते अनादित्वात स्वभाव संसिद्ध लक्षणात्व भाव स्वभाव नित्यत्व. आयुर्वेद का नित्य आहे, तर त्याचं 3 रिझन्स आहेत आयुर्वेदाला नित्य म्हणण्याचे. तर आयुर्वेद हे अनादित्व आहे, आयुर्वेद हे अनादित आहे, स्वभाव संसिद्ध लक्षणात आहे आणि भाव स्वभाव आहे. त्यामुळे या 3 लक्षणांमुळं आयुर्वेद जे आहे तर ते कसं आहे, नित्यत्व आहे. आता सिद्धांत, हा सिद्धांत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि सिद्धांतावर दर 1-2 वर्षानंतर पदार्थच्या पेपरवरती याच्यावर क्वेश्चन पडतोच. तुम्ही जर 26चा पेपर पाहिला असेल तर याच्यावर ही आयु व्याख्या, आयुर्वेद व्याख्या तसेच सिद्धांताला एक्सप्लेन करा असा एक क्वेश्चन होता SCQला. तर सिद्धांत हे फार महत्त्वाचं आहे. आता सिद्धांत नेमकं काय, तर सिद्धांतो नामस्य परीक्षके बहुविध परीक्ष हेतुभिष्य साधयित्वा स्थाप्यते निर्णय. आपण एखाद्या गोष्टीला सिद्धांत केव्हा म्हणतो, आपण म्हणतो अल्बर्ट आइन्स्टाईनची थेरी, आपण म्हणतो थेरी ऑफ ग्रॅव्हिटी, आपण म्हणतो फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. मग नेमकं हे जे आहे ते सिद्धांत ठरले कसे, सिद्धांत नेमकं कुणाला म्हणायचं, तर ते सांगितले सिद्धांतो नामसय, ज्या गोष्टीमध्ये परीक्षकांनी बहुविध परीक्षा केलेल्या आहेत, म्हणजे बऱ्याच प्रयत्नानंतर एक हेतुभिष्य साधयित्व, एक हेतू साधलेला आहे आणि त्या हेतूला साधलेला असल्यानंतर तो निर्णय स्थापित केलेला आहे म्हणजे प्रस्थापित केलेला आहे. आपण असं म्हणू शकत नाही नुसतंच न्यूटन जर म्हणला सफरचंद वरून खाली पडलं, चला ग्रॅव्हिटीचा शोध लागला, असं होईल का हो? मुळीच नाही. त्याला लॉजिकल, प्रॅक्टिकल, फिजिकल आणि ॲनालिटिकल प्रूफ द्यावे लागतील, तर्क द्यावा लागेल की कशा प्रकारे नुसतंच खाली पडलं म्हणून आपण म्हणू शकत नाही ग्रॅव्हिटी आहे, ते कशा प्रकारे आहे ते मॅथमॅटिकली एक्सप्लेन करा. म्हणजे त्याला परीक्षकांनी बहुविध परीक्षा, बऱ्याच परीक्षा करून एखाद्या पॉईंटवर येऊन एक निर्णय घेणे, त्या निर्णयाला तुम्ही सिद्धांत म्हणलेलं आहे, बरोबर का? आता त्या सिद्धांताचे प्रकार सांगितलेले आहेत आपल्याला.
सचतुर्विध सर्वतंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्धांत, अधिकरण सिद्धांत, अभ्युपगम सिद्धांत शेती. 4 सिद्धांत पाहिजेत आपल्याला. एक आहे सर्वतंत्र सिद्धांत. तत्र सर्वतंत्र सिद्धांतो नाम तस्मिन सर्वस्मिन तंत्रे तत्तद प्रसिद्धम. म्हणजे काय? सर्वतंत्र नावातच आहे. जर तुम्ही सिद्धांताचे नाव व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला सिद्धांतामध्ये अजिबात अडचण येणार नाही. म्हणजे काय? तर सर्वतंत्र, जो सर्व म्हणजे सगळीकडे, तंत्र म्हणजे सिद्धांत, जो सगळ्या तंत्रामध्ये सिद्धांत प्रसिद्ध आहे त्याला सर्वतंत्र सिद्धांत म्हणलेलं आहे. जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध असून इतर सर्व शास्त्रात सुद्धा प्रसिद्ध आहे त्याला सर्वतंत्र सिद्धांत म्हणतात. जो एका शास्त्राला मान्य असल्यावर अन्य सर्व शास्त्रांना सुद्धा मान्य असतो तो सर्वतंत्र सिद्धांत असतो. बघा, त्याचं उदाहरण आपण पाहूयात. ते उदाहरण जर आपण घेतलं तर लगेच समजेल. पंचमहाभूत सिद्धांत आहे, त्रिदोष सिद्धांत आहे आणि सामान्य सिद्धांत आहे. आता तुम्ही जर या सिद्धांताला बारीकपणे पाहिलं तर पंचमहाभूत सिद्धांत काय सांगतो? हे जे सर्व गोष्टी आहेत, या सगळ्या पांचभौतिक गोष्टी आहेत, या सगळ्या पंचमहाभूतांपासूनच बनलेल्या आहे. आणि ऑब्व्हियसली इट इज ट्रू, कारण हा युनिव्हर्सल लॉ आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल ती गोष्ट, ती सजीव असो ती निर्जीव असो, ती फक्त आणि फक्त पंचमहाभूतांपासूनच बनलेली आहे. आकाश, वायू, अग्निजल, पृथ्वीनेच बनलेली आहे. त्रिदोष सिद्धांत, आपल्या शरीरामध्ये 3च दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, याला नाकारताच येत नाही ना. परत सामान्य विशेष सिद्धांत. सामान्य विशेष सिद्धांत, सामान्य भावांनी शरीरातील गुणांची वृद्धी होते तर विशेष गुणांनी शरीरातील गुणांचा ह्रास होतो. हा सुद्धा युनिव्हर्सल लॉ आहे. प्रतितंत्र सिद्धांत. तत्र प्रतितंत्रो सिद्धांतो नाम तस्मितस्मेके स्मृती तत्तत् प्रसिद्ध यथा अन्यत्राष्टो रसा षडत्र पंचेंद्रियात्र. म्हणजे काय? तर प्रतितंत्र नावातच आहे. प्रतितंत्र, सर्वतंत्रमध्ये काय होतं? सर्वतंत्र, जो सिद्धांत सर्वांना मान्य आहे. एका शास्त्रात मान्य असेल तर बाकीच्या शास्त्रांना सुद्धा तो मान्य आहे. उदाहरण सांगितलं आपण पंचमहाभूत, त्रिदोष आणि सामान्य विशेष सिद्धांत. आता प्रतितंत्र, प्रति म्हणजे विरुद्ध, तंत्र एकमेकांच्या विरोधात आहे हा सिद्धांत. म्हणजे एक जण एक म्हणतोय तर एक जण दुसरा काहीतरी म्हणतोय. एका आचार्यांचं हे मत तर दुसऱ्या आचार्यांचं ते मत, अशा प्रकारे इथं मतभेद आहे. म्हणजे काय? तर जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध आहे किंवा मान्य आहे परंतु तोच सिद्धांत अन्य शास्त्रात अमान्य आहे त्याला प्रतितंत्र सिद्धांत असे म्हणलेलं आहे. म्हणजे काय? आता याचं उदाहरण देतो. आता आयुर्वेदात जर आपण पाहिलं तर षड्रस आपण पाहिले होते संहितामध्ये. तर षड्रस द्याय तर चरकांनी 6 रस सांगितले. म्हणजे षड्रस, रसास्वाद, अम्ल, लवण, तिक्त, उष्ण, कषायका, हे 6 रस सांगितले होते त्यांनी. पण बाकीच्या काही आचार्यांचं मत आहे की काही आचार्य म्हणतात 4 रस आहेत, काही आचार्य म्हणतात नाही 8 रस आहेत. मग आता इथं मतभेद आला ना, इथं प्रतितंत्र सिद्धांत लागू झाला. कारण एकाच्या आचार्यांचं एक मत आहे तर दुसऱ्या आचार्यांचं दुसरं मत आहे. किंवा चरकांनुसार जर अस्थीची संख्या पाहायला गेलं तर चरकांनुसार अस्थीची जी संख्या आहे तर ती 360 सांगितली गेलेली आहे. आणि सुश्रुतांनुसार जी अस्थी संख्या आहे तर ती 300 सांगितली गेली आहे. म्हणजे आता इथं बघा ना, 2 आचार्यांचा मतभेद आला ना, एक आचार्य सांगतायत 360, चरक म्हणतायत 360, सुश्रुत म्हणतायत 300. मग इथं मतभेद झाला. म्हणजे हा प्रतितंत्र सिद्धांत झाला. जो सिद्धांत एका शास्त्राला, एका व्यक्तीला मान्य आहे पण दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या शास्त्राला अमान्य आहे. अधिकरण सिद्धांत पाहूयात. अधिकरण नावातच आहे, अधिकरण, अधिक प्लस रण. ज्या सिद्धांतामुळं एक गोष्ट जर सिद्ध केली तर त्याच्याबद्दल आपोआप दुसऱ्या बाकीच्या गोष्टी सिद्ध होतात, त्याला अधिकरण सिद्धांत म्हणलेलं आहे. अधिकरण सिद्धांतो नामसय अस्मिन् अधिकरणे प्रस्तूयमाने सिद्धान्य न्यायप्यधिकरणी भवति. जो सिद्धांत स्वीकारल्यानंतर इतर न सांगितलेले दुसरे सिद्धांत सुद्धा आपोआप सिद्ध होतात तर त्या सिद्धांतांना अधिकरण सिद्धांत असे म्हणलं ना. नावातच आहे, नाव फक्त शब्द समजून घ्या. जर तुम्ही शब्दाची फोड करायला आली तर तुम्हाला संपूर्ण आयुर्वेद शास्त्र चांगल्या पद्धतीने समजेल. आता बघा त्याचं उदाहरण. मानव शरीर हे पांचभौतिक आहे असे म्हटल्यानंतर त्रिदोष, त्रिमल व सप्तधातू व इंद्रिय हे सुद्धा पांचभौतिकच आहे असे आपोआप सिद्ध होते. हो, बरोबर आहे. मी जर म्हणलं की या सृष्टीमधील प्रत्येक गोष्ट ही पांचभौतिकांनी बनलेली आहे, पांचभौतिक गोष्टींनी बनलेली आहे, आकाश, वायू, अग्निजल, पृथ्वीने बनलेली आहे, तर याचा अर्थ यांच्यापासून ज्या गोष्टी बनलेल्या आहेत, मग आता जे त्रिमल आहेत, जे त्रिदोष आहेत, जे सप्तधातू आहेत, जे एकादश इंद्रिय आहेत, ते सुद्धा पंचमहाभूतांनीच बनलेले आहेत. बरोबर का? मग हे आपोआप सिद्ध होतं.
तर याला म्हणलं होतं अधिकरण सिद्धांत. चौथा आणि शेवटचा सिद्धांत आहे याच्यानुसार अभ्युपगम सिद्धांत. असा सिद्धांत जो अप्रसिद्ध, अपरीक्षित तसेच अप्रमाणित आहे, परंतु वादविवादाच्या वेळी तात्पुरत्या स्पष्टीकरणासाठी स्वीकारलेला सिद्धांत आहे. बघा, फार महत्त्वाचं. अप्रसिद्ध आहे, अपरीक्षित आहे, अप्रमाणित आहे. अप्रसिद्ध म्हणजे तो काही फारसा प्रसिद्ध आहे अशातली काही गोष्ट नाही. अपरीक्षित, परीक्षा न केलेला आहे. अप्रमाणित आहे, प्रमाण सुद्धा नाही आहे याला, पण तरी सुद्धा तात्पुरत्या वादाविवादाच्या वेळी त्याला स्पष्टीकरणासाठी स्वीकारलेला आहे आणि म्हणून त्याला अभ्युपगम सिद्धांत म्हणलेला आहे. याचं उदाहरण पाहूयात. कधी द्रव्याला प्रधान समजून त्याचे श्रेष्ठत्व वर्णन केले जाते, तर कधी गुणाला श्रेष्ठत्व समजून त्याचे वर्णन केले जाते, तर कधी वीर्य श्रेष्ठ समजून त्याचे श्रेष्ठत्व वर्णन केले जाते. बघा ना, मी म्हणलं भगवान श्रीकृष्ण यांना दुसरं एक नाव आहे राधे, यांना दुसरं आपण म्हणतो श्याम, यांनाच आपण म्हणतो श्रीहरी. आता ही एकाच व्यक्तीची नाव आहेत वेगवेगळी, बरोबर का? मग आपण ही तसंच कधी द्रव्याला प्रधान समजून त्याचे श्रेष्ठत्व सांगतो, कधी गुणाला श्रेष्ठत्व समजून त्याचे वर्णन करतो, कधी वीर्याला श्रेष्ठ समजतो आणि नंतर त्याचं वर्णन करतो, कधी विपाकाला श्रेष्ठ समजून त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे जो सिद्धांत अप्रसिद्ध आहे, अपरीक्षित आहे, अप्रमाणित आहे, परंतु वादविवादाच्या वेळी त्याला तात्पुरत्या स्पष्टी करण्यासाठी स्वीकारलेला आहे सिद्धांत, त्याला आपण म्हणतो अभ्युपगम सिद्धांत. बरोबर. आता आयुर्वेदाच्या काही मौलिक सिद्धांताचे विश्लेषण करूयात. हे 4च सिद्धांत होते, पण याच्या व्यतिरिक्त काही वेगळे सिद्धांत आहेत आयुर्वेदामध्ये, त्याचे आपण थोडेसे विश्लेषण करूयात. त्रिदोष सिद्धांत बघा काय सांगतो. वायू पित्त कफश्चेती त्रय दोषा समासत विकृता विकृता देहगंती ते वर्तयंतीचं म्हणजे काय, हे आपल्याला श्लोक संहितामध्ये आधी पण झालेले आहेत, पण एक इथं विषय आलेला आहे म्हणून थोडं आपण इंट्रोडक्शन पाहूयात. 3 दोष आहेत, वायू पित्त आणि कफ, यांच्यामुळं शरीर बनलेलं आहे. जर हे त्रिदोष समासत असतील, हे योग्य असतील, तर ते शरीराला काय करणार आहेत, हे त्रिदोष जर प्राकृत अवस्थेत असतील तर ते शरीराचे धारण व पोषण करणार आहेत. पण तेच जर हे त्रिदोष विकृत झाले तर ते शरीराचे हनन म्हणजे गंती करणार आहेत, म्हणजे शरीराचा संयोग टिकवून ठेवणार नाहीत. त्रिगुण सिद्धांत. गुण हे 3 आहेत, सत्व रज तम. बघा, सत्व रजस्तम उच्चेत्रय प्रोक्ता महागुणा. गुण 3 आहेत, सत्व रज व तम. आता सत्व रज व तम या त्रिगुणांच्या साम्य अवस्थेलाच प्रकृती असे म्हणतात. जर हे 3 गुण, सात्विक गुण, राजसिक गुण आणि तामसिक गुण जर व्यवस्थित असतील तर यालाच आपण प्रकृती म्हणतो, आणि जर हे बिघडले तर यालाच आपण विकृती म्हणतो. कारण हे सात्विक, राजसिक आणि तामसिक हे प्रकृतीचे मूलतत्वे आहेत. आयुर्वेदानुसार सत्वगुणाला त्रिगुणांपैकी अधिक महत्त्व दिले आहे, कारण तो मनाशी जोडलेला आहे. सत्व म्हणजे सत्व हा चांगला गुण आहे असं सांगितलेलं आहे, म्हणून त्याला मनाशी जोडलेला आहे, म्हणून सत्वगुण याला रज आणि तमापेक्षा जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर हा होता त्रिगुण सिद्धांत. आता दोष धातू मल सिद्धांत. दोष धातू मल मूल ही शरीरम. फार सोपे सिद्धांत आहेत हे, काही नाही. मानवी शरीर हे दोष धातू व मल यांनी बनलेले आहे आणि हे 3 शरीराचे मूलभूत घटक आहेत. हे आपल्याला क्रियारचनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा झाले. आता धातू, शरीर धारणात धातव, जे शरीराचे धारण व पोषण करतात त्यांना धातू म्हणतात. ज्यांनी शरीराला धारण केले ते धातू आहेत. मल, मलिनीकरणात मला, जे शरीराला मलिन किंवा दूषित करण्याचे कार्य करतात त्यांना मल असे म्हणतात. आता पंचमहाभूत सिद्धांत आलाच बघा. सर्व द्रवम पांचभौतिकम अस्मिन अर्थे. काय, या जगातील प्रत्येक गोष्ट ती सत असो असत असो, सजीव असो निर्जीव असो, सर्व पंचभूतांनी बनलेले आहेत. पंचमहाभूत कोणते आहेत? आकाश, वायू, अग्निजल, पृथ्वी. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे 5 महाभूत आहेत. सृष्टीमधील सर्व आहारीय व औषधीय द्रव हे सुद्धा पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. त्यामुळे शरीरातील दोष, धातू, मल इत्यादी घटकांमध्ये विकृती निर्माण झाल्यास साम्यावस्था निर्माण करण्यासाठी ज्या सहाय्याने आपण चिकित्सा करतो ती औषधी देखील पंचभौतिकच असते. बघा, आपलं शरीरच पंचभूतांपासून बनलेलं आहे, तर मग ते शरीर जर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे तर शरीरामध्ये जर विकृत अवस्था असेल, शरीरातली साम्य अवस्था ढासळलेली असेल, त्याला साम्य अवस्थेमध्ये आणण्यासाठी सुद्धा आपल्याला पंचभूतांचीच गरज आहे ना. जर आपण पंचमहाभूतांनी चिकित्सा नाही केली तर आपलं पंचमहाभूत शरीर नीट कसं होईल? कारण शरीर हे पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे. मग त्या शरीराला नीट करण्यासाठी जी गोळी, जी मेडिसिन आपण देतोय, जी टॅबलेट आपण देतोय,
ते सुद्धा पंचमहाभूतांयुक्तच असलं पाहिजे, बरोबर का? तर हेच सांगितलेलं आहे. पुढचा सिद्धांत आहे सप्तधातू व ओज सिद्धांत. रसासृक मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आणि धातू. माहिती आहे आपल्याला 7 धातू आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र. आणि ओज सर्व धातू सार स्वरूपम. जे ओज आहे, ओज म्हणजे काय तर सर्व धातूंचा सार भाग. सप्तधातूंचा जो सार भाग आहे, जो प्रसाद भाग आहे, तर तो म्हणजे कोण आहे तर तो ओज आहे. त्या सप्तधातूंच्या उत्कृष्ट सार भागाला किंवा प्रसाद भागाला ओज असे म्हणलेले जाते. ज्यांचं ओज चांगलं असतं त्यांची प्रकृती ही योग्य असते, दणकट असते, बळकट असते असं म्हणलेलं आहे. आणि ज्यांच्यामध्ये ओज हे कमी असतं तर त्यांची प्रकृती ही फार कमकुवत असते, कमजोर असते. रसगुण वीर्य विपाक सिद्धांत. षड्रस हे तर आपण आधीही पाहिलं होतं संहितामध्ये. सगळे श्लोक तेच रिपीट होते संहितातले, पण इथं एकदा सिद्धांत आलेला आहे, त्यामुळे सिद्धांत निरूपणामध्ये ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. रसा स्वादू अम्ल लवण तिक्त उष्ण कषाय का षड्द्रव्यमाश्रित असते च यथापूर्व बलावहा. तर काय मधुर म्हणजे स्वादू, अम्ल लवण तिक्त, उष्ण म्हणजे कटू, कषाय हे 6 रस द्रव्याच्या आश्रयाने राहतात आणि ते उतरत्या क्रमाने त्यांचं बल कमी होते. म्हणजे सगळ्यात मजबूत सगळ्यात बलवान रस कोणता आहे तर तो मधुर आहे आणि सगळ्यात कमी बलवान हा कषाय आहे. आता गुरुवादी गुण म्हणजे शारीरादी गुण सांगितलेले आहेत. गुरुमंद हिमस्निग्ध श्लक्ष्ण सांद्र मृदू स्थिरा गुणास सूक्ष्म विशदा विशंती सविपर्याया. 20 गुरुवादी गुण आहेत, त्यांच्या 10 जोड्या आहेत. मानवी शरीरात 20 गुरुवादी गुण आहेत. तसेच ते एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात. गुरुच्या विरुद्ध लघु, मंदच्या विरुद्ध तीक्ष्ण, हिम शीतच्या विरुद्ध उष्ण, असं स्निग्धच्या विरुद्ध ड्राय म्हणजे वृक्ष. हे अशा प्रकारे हे गुण आहेत सगळे गुरुवादी गुण 20. त्यांच्या 10 जोड्या होतात कारण ते विरुद्ध गुण आहेत एकमेकांच्या. वीर्य वीर्य हे आपण पाहिलं होतं. उष्ण शीत गुण उत्कर्षात वीर्य द्विधा स्मृतम. वीर्य हे 2 प्रकारचे असते, शीत व उष्ण. अशी उष्ण वीर्य हे सूर्याचे तर शीत वीर्य हे चंद्राचे प्रतीक आहे, हे आपण पाहिलं होतं. विपाक विपाक म्हणजे काय तर 10 विपाको द्रव्यस्य स्वादू अम्ल कटुकात्मकम. 3 प्रकार आहेत विपाकाचे, स्वादुय, अम्लय आणि कटू. स्वादू, अम्ल आणि कटू. द्रव्याचे पचन होत असताना जाठरग्नीच्या संयोगाने काही बदल होऊन स्वादू म्हणजे मधुर, अम्ल व कटू अशा 3 रसात त्यांचे परिणमन होते. म्हणजे काय तर आहार घेतला त्याचं आहार रसामध्ये रूपांतर होतं. तो आहार रस एका विशिष्ट रसामध्ये कन्वर्ट होते, त्याला आपण म्हणलेलं आहे विपाक, बरोबर का? ते विपाक कोणकोणते तर ते आहे स्वादू म्हणजे मधुर, अम्ल आणि कटू. स्वादूमध्ये मधुर तर असणारच, त्यासोबत लवण, ह्या 2 रसांचं जे कन्व्हर्जन आहे तर ते मधुर विपाकामध्ये होते. अम्लचं अम्ल विपाकामध्येच होते आणि राहिलेले कषाय तिक्त कटू हे कटू विपाकामध्ये कन्व्हर्जन होते. सामान्य विशेष सिद्धांत. सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारणम ऱ्हासहेतू विशेषश्च प्रवृत्ती उभयस्य तू. तर काय तर सामान्य भावांनी शरीरातील गुणांची वृद्धी होते, तसेच विशेष भावांनी शरीरातील गुणांचा ऱ्हास होतो. म्हणजे काय बाबा तर सामान्य गुण, आता हा सामान्य विशेष सिद्धांत जो आहे हा चरकाचार्यांचा सामान्य आणि विशेष गुणांना वेगळा करणारा सिद्धांत आहे. सामान्य भाव, जर सामान्य भाव आपण त्यांचं सेवन केलं असेल तर त्यानं सामान्य गुणांची वृद्धी होणार आहे. म्हणजे कसं, जर समजा मी दुधाचं सेवन जास्त करत असेल तर नक्कीच माझ्या शुक्रामध्ये वृद्धी होणार आहे. तुम्ही जर दूध सेवन केलं तर दूध हा शुक्राला वाढवणार आहे. म्हणजे शुक्राला वाढवण्यासाठी दूध हे सामान्य द्रव झालं. पण तेच मी म्हणलं तुम्हाला पित्ताचा त्रास आहे आणि जर तुम्ही दुधाचं सेवन केलं तर पित्ताचा जो उष्ण आणि तीक्ष्ण गुण आहे त्याच्या उष्ण आणि तीक्ष्ण गुणासाठी दुधाचा जो सौम्य आणि शीत गुण आहे तर तो तोडगा ठरेल आणि पित्ताच्या उष्ण आणि तीक्ष्ण गुणाला कमी करेल. म्हणजे याचा अर्थ दूध हे शुक्रासाठी सामान्य द्रव होते, पण तेच दूध हेच पित्तासाठी विरुद्ध म्हणजेच विशेष गुण होते. विशेष म्हणजे कमी करणे, त्याचा ऱ्हास करायचा आहे आपल्याला. म्हणजे सामान्य भावांनी वृद्धी होते आणि विशेष भावांनी ऱ्हास होतो. त्यामुळे सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारणम ऱ्हासहेतू विशेषश्च प्रवृत्ती उभयस्य तू असं सांगितलेलं. हा श्लोक आपण डिटेलमध्ये संहितामध्ये पाहिलेला आहे. साम्य वैषम्य सिद्धांत. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्यम आरोग्यता. आपण रोगी कुणाला म्हणतो? ज्यांच्यामध्ये दोषाचं वैषम्य, ज्यांचे दोष प्राकृत नाही आहेत म्हणजेच विकृत आहेत, त्यालाच तर आपण रोगी म्हणतो. मग तेच तर म्हणले रोगस्तु दोष वैषम्य, ज्यांच्यामध्ये दोषाचं वैषम्य आणि दोष साम्यम आरोग्यता. ज्यांच्यामध्ये दोषाचं साम्य आहे तर ते आरोग्य आहे, त्यांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे, ते आरोगी आहेत म्हणजेच निरोगी आहेत. शरीर हे त्रिदोषांनी बनलेलं आहे. जर दोषांची प्राकृत अवस्था असेल तर आरोग्याची प्राप्ती होईल, अथवा दोषांचे वैषम्य असेल तर रोगी अवस्था निर्माण होईल, हेच सांगितले.
आता लोकपुरुष साम्य सिद्धांत, यालाच पिंड ब्रह्मांड न्याय म्हणलेले आहे. म्हणजे काय, तर या सृष्टीमध्ये आणि या पुरुषामध्ये काही साम्य आहेत, तर ते जे साम्य आहेत तर ते इथं नमूद केलेले आहे, त्यांनाच म्हणलेलं आहे लोकपुरुष साम्य सिद्धांत. यावंत ही लोके मूर्तिमंतो भावविशेषतावंत, यावंत पुरुष आहे तावंत ही लोके येती. म्हणजे काय, तर सृष्टी व पुरुष यांच्यामध्ये समानता आहे. जेवढे मूर्तिमान शरीरधारी भावविशेष आहेत तेवढेच भावविशेष हे शरीरधारीमध्ये सुद्धा आहेत. आणि म्हणूनच याला यत्पिंडे तत्ब्रह्मांडे असं म्हणलेलं आहे. बघा उदाहरण देतो. ज्याप्रमाणे सूर्याचा अभिसंताप होतो, म्हणजे ज्याप्रमाणे सूर्याचा प्रखर प्रकाश आहे, तीव्र प्रकाश आहे, त्याचप्रमाणे मानवी शरीरामध्ये सुद्धा आपला तसा एक गुण आहे, राग. आपला सुद्धा अभिसंताप, म्हणजे सूर्य जेवढा प्रखर चमकतो, किती उष्ण उन्हाळ्यामध्ये सूर्याची काय गरमी असते, त्याचप्रमाणे आपला जो राग आहे तो राग सुद्धा आपल्याला उद्ध्वस्त करतो. ज्याप्रमाणे सूर्य सर्व गोष्टींना जाळून टाकतो त्याच्या प्रखर उष्ण किरणांनी, त्याचप्रमाणे आपला राग सुद्धा आपल्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टींना उद्ध्वस्त करतो. हे असे गुण आहेत. अंधकार, सृष्टीमध्ये अंधकार होतोय, आपल्यामध्ये सुद्धा अंधकार आहे, फक्त तो अज्ञानरूपी अंधकार आहे. ज्ञान नसणं म्हणजेच अंधकार आहे. तर हे असे मूर्तिमान म्हणजे शरीरधारी व मूर्तिमानामध्ये आणि शरीरधारी पुरुषामध्ये कसं साम्य आहे, यत पिंडे तत्ब्रह्मांडे हे सांगितलेलं आहे. कार्यकारण सिद्धांत. कार्य कारण दोन शब्दापासून बनलेला आहे, एक आहे कार्य आणि एक आहे कारण. कुठल्याही गोष्टीसाठी कारण जबाबदार असतं. मी म्हणलं तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, तर का व्हायचंय? तुम्ही म्हणलात मला BMS डॉक्टर व्हायचे, आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचे, ॲलोपॅथिक डॉक्टर व्हायचे, होमिओपॅथिक डॉक्टर व्हायचे किंवा कुठलाही डॉक्टर व्हायचे, पण नेमकं काय कारण काय? कार्य तर हे करायचं की डॉक्टर व्हायचं, हे तर तुमचं कार्य आहे, पण त्याच्या मागं कारण काय नेमकं? मग त्याचप्रमाणे कारणम गुरुदोषो तू कार्य तस्य फलम. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होऊच शकत नाही, ती अशक्य आहे. कुठलेही कार्य करण्यासाठी त्याला नक्कीच मागं एक कारण असतं, बरोबर का? तर कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. रोग उत्पादन झाल्याशिवाय कारणाशिवाय व्याधीसुद्धा उत्पन्न होत नाही. बघा किती सुंदर उदाहरण दिले. व्याधीसुद्धा तेव्हाच उत्पन्न होणार आहे ना जेव्हा रोग उत्पन्न झालेला आहे. म्हणजे रोगाचं जे उत्पादन आहे ते कारणाशिवाय होत नाही. कारण आहे ना, तुम्ही बाहेरचं जेवण खाल्लं, तुम्हाला बाहेरचं जेवण सुचत नाही, तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन्स होतात, तुम्ही बाहेर गेलात, समजा बाहेर पावसाळा चालू आहे, तुम्हाला सर्दी झाली आहे, तरी तुम्ही अजून बाहेर गेलात आणि तुम्ही अजून आजारी पडलात. म्हणजे जे झाले त्याला कारण होतं, ते कारण असल्याशिवाय ते कार्य घडत नाही, म्हणजे ते कर्म घडत नाही. जे झाले ते प्रत्येक गोष्ट कारणामुळेच होते, म्हणून कार्यकारण सिद्धांत. याला एक दुसरं उदाहरण देऊ शकतो. वृक्ष, एक छोटंसं बीज जमिनीमध्ये रोवलं जातं, पण त्याचा एक विशाल वृक्षामध्ये रूपांतर होतं. विशाल वृक्ष हे कार्य आहे, पण त्याला जन्माला देणारं कारण आहे. कारण त्या इतक्याशा छोट्या बीजाचं रूपांतर अंकुरामध्ये, अंकुराचं रोपट्यामध्ये आणि रोपट्यामध्येचं विशाल वृक्षामध्ये रूपांतर झालं. याचा अर्थ जे बीज आहे ते कारण आहे आणि जे रोपटे आहे म्हणजे जे वृक्ष आहे तर ते कार्य आहे. म्हणजे कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होऊच शकत नाही. कारण आहे तरच कार्य आहे, म्हणजे बीज आहे तरच वृक्ष आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा सिद्धांत निरूपणचा सुद्धा आपला टॉपिक संपलेला आहे. बघा याला आपण एकदा क्विकमध्ये रिवाईज करू. आपण काय काय पाहिलं ते पाहूयात. आयुर्वेद निरूपणमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आयु व्याख्या व पर्याय पाहिला आपण. आयुर्वेदाचे पर्याय पाहिले, आयुर्वेदाची व्याख्या व लक्षण पाहिले, आयुर्वेदाची प्रयोजन पाहिली. सिद्धांत लक्षणमध्ये आपण चार सिद्धांत पाहिले. सर्वतंत्र जो सर्वांना मान्य आहे, नावातच आहे सर्वतंत्र. प्रतितंत्र जो एकाला मान्य आहे पण एकाला मान्य नाही, प्रतितंत्र. अधिकरण, एक सिद्धांत सांगितल्यानंतर दुसरा सिद्धांत सुद्धा आपोआप सिद्ध होतो, त्याला अधिकरण सिद्धांत म्हणलं. अभ्युपगम सिद्धांत, जो सिद्धांत प्रसिद्ध सुद्धा नाहीये, अपरिचित आहे, अप्रमाणित आहे, पण तरीसुद्धा वादविवादाच्या वेळी तात्पुरतं त्याला स्वीकारलं जातं, त्याला अभ्युपगम सिद्धांत म्हणले. आयुर्वेदाचे काही 10 मौलिक सिद्धांत आपण पाहिले. त्रिदोष सिद्धांत पाहिला, त्रिगुण सिद्धांत पाहिला, दोष धातुमल मूलहीन सिद्धांत, पंचमहाभूत सिद्धांत, सर्वद्रवम पांचभौतिकम अस्मिन अर्थे, सप्तधातू व ओज सिद्धांत पाहिलेला आहे. रस गुण वीर्य विपाक सिद्धांत पाहिला, गुरुवादी गुण पाहिले, वीर्य विपाक, सामान्य विशेष सिद्धांत पाहिला, साम्य वैषम्य सिद्धांत,
लोकपुरुष साम्य सिद्धांत, त्यालाच पिंड ब्रह्मांड न्याय किंवा पिंडे तत् ब्रह्मांडे. ज्याप्रमाणे ब्रह्मांडामध्ये गोष्टी आहेत त्याचप्रमाणे शरीरधारी मानवी जीवनामध्ये सुद्धा त्या गोष्टी आहेत. त्याला उदाहरण देऊन सांगितलं सूर्याचा प्रकाश आणि आपला अभिसंताप. ज्याप्रमाणे सूर्य पूर्ण सृष्टीला जाळतोय, ज्याप्रमाणे सूर्य उन्हाळ्याच्या गरमीमध्ये सूर्याचं जे भीषण गरमी असते, सूर्याचं जे भीषण रूप असतं ते जमिनीवरच्या सगळ्या वस्तूंना जाळण्याचे प्रयत्न करतं, त्याचप्रमाणे आपला जो राग आहे, आपला जो अभिसंताप आहे, तो सुद्धा आपल्या चांगल्या गोष्टींना उद्ध्वस्त करतो. आणि कार्यकारण सिद्धांत, कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होऊच शकत नाही. बीज आहे तरच वृक्ष आहे, बीजामुळंच वृक्षाची निर्मिती होते. म्हणजे बीज हे कारण आहे, वृक्ष हे कार्य आहे. तर हे असं आपण आत्तापर्यंत सगळे सिद्धांत पाहिले. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. थँक्यू.